नमस्कार, मैं हूं वंदना राठौर और आप देख रहे हैं ग्लोबल इंडिया टीवी। चलिए रुक करते हैं इस वक्त की बड़ी खबर की ओर। महाराष्ट्र के शिरडी साई संस्थान पहुंचे राष्ट्रपति द्वारा मनोनीत राज्यसभा सदस्य उज्जवल निकम ने संस्थान की स्वच्छता और सेवा भाव की तारीफ की। उन्होंने कहा कि शिरडी साई बाबा की यह भव्य विरासत लोगों की आस्था का केंद्र है। ट्रस्ट द्वारा किए जा रहे सार्वजनिक कार्य सराहनीय हैं और मेरी प्रार्थना है कि यह संस्थान तिरुपति की तरह देश भर में अग्रणी उदाहरण बने। जय साई बाबा। महाराष्ट्रातील शिर्डी साई संस्थान हे लोकांचं एक श्रद्धेचं आणि आदराचं स्थान आहे आणि बऱ्याच वर्षानंतर मी आज इथे आल्यानंतर मला प्रकर्षाने जे जाणवलं ते येथील स्वच्छता आणि टापटीप। मला असं वाटत नव्हतं की शिर्डी संस्थानतर्फे वैयक्तिक दृष्ट्या सगळ्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात असेल, परंतु आज मी एका नवीन भूमिकेतून इथे येत असताना राष्ट्रपतींचा नामनिर्देशित राज्यसभेचा सदस्य म्हणजे खासदार असल्यामुळे या देशातील जे काही लोकांची आदराची, श्रद्धेची आणि विशिष्ट भावनेची जी स्थळं आहेत त्यातील शिर्डीचं साईबाबांचं एक भव्य स्मारक आहे आणि दरवर्षी इथे गर्दी होत असते। या शिर्डी संस्थानच्या ट्रस्टमार्फत अनेक चांगली लोकोपयोगी कामं केली जातात असं या संस्थानचे पदाधिकाऱ्यांनी मला आता सांगितलं। अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे आणि माझी या निमित्ताने ईश्वराला हीच प्रार्थना आहे की हे साई संस्थान या देशातील एक अग्रगण्य प्रति तिरुपती स्थानासारखं व्हावं, ही सदिच्छा। जय साई बाबा।